हरे हरे पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम हरे हरे अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय सब संतन की जय पवन पुत्र हनुमान की जय 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 रघुवीरा समर्थ भावार्थ रामायण अंतर्गत सुंदरकांड यामध्ये 12वा अध्याय आहे. 12वा अध्यायामधून हनुमंत आणि सीतेचा संवाद आहे. आत्मज्ञानाचा असणारा विचाराचा असणारा माहिती असणारा यामध्ये आहे. हे आसन महान महत्वाचा अध्याय आहे. एकत्वाचा अध्याय स्वस्वरूपाचं वर्णन आहे आणि मूळ खूण असणार त्यामध्ये संबंधामधले यामध्ये मुखातून हनुमंताच्या आणि सीतेच्या संवादावरून मिळणार आहे. ही आपण असणाऱ्या गोड निरूपण ऐकूया. यामध्ये हरे हरे श्रीरामचंद्राय नमो नमः. एकाएकी अशोकवनात आला देखोनी हनुमंत त्यासी समूळ वृत्तांत पुसे साध्यंत जानकी. मज वनवासी असता ते तू नव्हतासी हनुमंता कैचा आलासी तू आता निज वृत्तांता सांगावे. कैसे निराम देखिला दृष्टी तुझ रामासी कैसी भेट कैसे निभेटी. कैसा कैसा गेली केलिया गोष्टी जेने पोटी आती प्रीती. कैसा बाणला तो वचनार्थ साधावया श्रीराम कार्यार्थ हनुमान प्राणेसी साह्यभूत. हे गुह्यार्थ मज सांगे श्रीराम भेटलिया कैसे सुख. श्रीराम वचनी कैसी पियुख. श्रीराम संगे कैसा हरि का योग परिपाक मज सांगे. श्रीरामाचे ठाणमान रूपरेखा गुण लक्षण कैसा है लक्ष्मण. जीवीची खूण मज सांगे ऐकता श्रीरामाची कथा. दुःख शोक नाटवे चित्ता निमे संसार बैथा कथा ऐकतानंद. याच लागे तुझ प्रती कथा पुसे मी पुढत पुढती. कथे माझी निज विश्रांती जान मारुती निश्चित. केलिया कथेचे श्रवण नाही मनन निज ध्यासन. ते कथा जाय वाळून जीववेवी जीवने विना जेवी धान्य. श्रद्धे श्रीराम कथा श्रवण श्रद्धेने श्रीराम कथा श्रवण ऐकती त्याचे निज महिमान. मनने मनन होय
उन्मना अहम युरो न होय सोहम चित्त ते होय चैतन्य घन बुद्धी समसाम्ये समाधान कर्माची होय ब्रह्मपूर्ण इंद्रियाचरण चिन्मात्र ऐसे श्रीराम स्वरूप अवस्था सादरे पुस्तक पैसिता ठक पडले हनुमंता कथा वार्ता विसरला धन्य धन्य हनुमंताचे ज्ञान करिता श्रीरामाचे कीर्तन आठवी विसरा ते गिळून सावधान सोय झालं सीता पुसे श्रीराम कथा तेची श्रीराम स्वरूप संस्था हनुमंत होय सांगता यथार्थता स्वरूप लक्ष्मणाचे निज लक्षण ठाणमान गुण लावणे समूळ सांगे आपण सावधान अवधारी सांगावया श्रीराम कथा उल्हास हनुमंताचे चित्ता देखोनी सीतेची सादरता होय सांगता स्वानंदे श्रीराम रूपे आणि सुरूप रूपे जिंकिला कंदर्प परिते रूपेची आरूप चित स्वरूप श्रीराम श्रीराम राजीव लोचन जगाचे नैनाचे नैना परितो देखना डोळे विन देखने पण हे जानकी दृश्ये देखने हे तो गौण श्रवणांत देखने नैना देखण्यास देखने पण श्रीराम पूर्ण देखतसे कुंडले वर्णिती साकार एक मनती मकराकार श्रवणे मावळती विकार निर्विकार निजलेनी श्रीरामाचे श्रवणे श्रवणा होती निजभूषणे श्रवण श्रवणाचे निलेने श्रवणे देखणे परब्रह्म परमार्थाचे निज बीज निरपेक्षते नाशिक तेने विनते निर्नाशिक कैचे सुख साक्षेपे श्रीरामाची नाशिक स्थिती प्राणिमात्रा नित्य विश्रांती श्रीराम प्राणे प्राण्यागती त्यासी विश्रांती श्रीराम श्रीरामाचा मुख शशांक नित्यानंद निष्कलंक ब्रह्मादिका देवा सुखदायक जीव शिवा सुख श्रीराम जीव शिव दोन्ही आधार श्रीरामाधरी झाले सदर मिळणी मिळती एकाकार शिव सुख सार श्रीराम श्रीराम मुखीची दंत पंक्ती जेवी ओंकारा माझी श्रुती श्रुतीची होय विश्रांती श्रीराम मूर्ती मुखचंद्र श्रीरामाचे निज निढळी सचिदानंद होय त्रिवळी त्याचे ललाट भाग्ये मिळी लोकी सकळी नांदिजे प्रेम केसर मेळा टिळकरे किला पिवळा निर्धारू अक्षता निडळा राम प्रेमळा पर्यंत अहम मर्ग विंदिला निर्लोभेसी सोहम काढोनी मर्ग नाभिसी तेई अर्पिला श्रीरामासी निजांगासी चर्चोनी जन विजन विवंचुन काढिला निज धर्ये चंदन त्याचे सुगंध काढून उद्धृतन श्रीराम त्याजोनी स्वधर्म कर्म फळा तेची मुक्त फळमाळा शोभे श्रीरामाच्या गळा राम प्रेमळा पर्यंता
ओंकार तोची कंबुकंठा तेथो निवेदासी वाहती वाट गर्जती विद्धिवादे उद्भट होती प्रगट त्रिकांडी त्वत्पद तत्पदातीत हृदयी पदक सदोदित साधू चिद्रत्न जडित लखलखित निजतेने मनती कासे कशिला पितांबर श्रीराम कासे चिदंबर झाकी शून्यत्वाचे छिद्र कासे अछिद्र श्रीराम कासेसी दृढ भारी एक पत्नी व्रतधारी कासे लागली आई तारे भवसागरे तारका श्रीरामाकडे सगळा भक्ती भावात कठी मेकळा शूद्रघंटिका ज्वाळमाळा झाल्या सकळा रुद्धी सिद्धी सूक्ष्म मध्याची रचना अभिमान होता पंचानना श्रीराम देखो निनयना लाजो निराना तो गेला पाहता श्रीराम मध्यासी सिंहाडे जडले मेकळेसी सरस्वे लोभले श्रीरामासी जाऊरानासी विसरले श्रीराम चरणीची स्थिती श्रीराम गतीची निजगती श्रीराम गतीसी विश्रांती जान निश्चिती जानकी ये श्रीराम चरणाचे निजभूषण वाकीने वेदानिले उन्हे ते तो धरोनी ठेले मोन राम कीर्तन हे गरजे चौवाच्या परात्पर चरणी गरजे तोडरा श्रीराम पद चिन्मात्र श्रीरामचंद्र परब्रह्म लक्षिता श्रीरामाची ठाण त्यासी ठेंगणी गगन पाहता श्रीरामाचे मन पडले मौन श्रुती शास्त्र पाहता श्रीरामाचे गुण सगुण दिसताय सगुण आगुण श्रीरामे हरिले त्रिगुण निज निर्गुण श्रीराम लक्षिता श्रीराम लक्ष्मण जो लक्षितो विचक्षण लक्षा विलक्षण लक्षणा लक्षण त्या नाही श्रीराम मुखीची अक्षरे अमृता परिसाती मधुरे सभागे सेविते श्रवणद्वारे आनंद रस भरे सर्वांगी देखता श्रीरामाचे मुख फिके होय समाधी सुख स्वप्नी न देखे दुख हरिके हरिक कोंदाटले परब्रह्मा ब्रह्मरूप क्रिया कर्म हरपले धर्मा धर्म झाला ब्रह्म वेदवान ऐसा श्रीराम नेटका तैसाची सौमित्र निज सका दोगा भिन्न तो देखा भिन्नावंका दिसताये घालो लोटांग घालो निया लोटांगडा तुझ कुशल कल्याण स्वय पुसे लक्ष्मण पुसे कल्याण श्रीराम ऐसे हनुमंते सांगता तटस्थ ठेवली श्रीराम कांता पापना विसरे सीता हनुमंताची निबोले हनुमंते बोला तावघाची आणला श्री रघुनाथ तेने सीतेचा मनोरथ सदोदित स्वानंदे हर्षणमय पोटी संतोषच्या कोटी तेने सुखे सीता गोरटी घातले मिठे हनुमंता वानर वने वदे मनुष्य वाणी श्रीराम कथा त्याचे वदनी जे कथेच्या श्रवणी भवबंधनी निर्मुक्त ऐक
ऐकता वानराच्या गोष्टी, सत्य श्रीरामाशी झाली भेटी. निरसोनिया दुःख कोटी, ओतिली सृष्टी सुखरूपे. हर्षाच्या लवलाया, स्वानंदे पसरो निभाया. आलिंगिले कपिराया, जेविका माया प्रिय पुत्र. सीतेशी सुख झाले गाडे, पुत्र सुख ते तृणबात्या पुढे. हनुमंत वाडे कोडे, प्रेम पडी पाडे पडियंता. श्रीराम भरता लक्ष्मण धीर, दोघे सुख संपन्न वीर. हे ऐकताची उत्तर, सुखापार मज झाले. श्रीराम स्वरूपाची कथा, जे वदलासी गा हनुमंता. तेने सुखी ब्रह्म अयोजता, नये तुखिता तुकासी. श्रीराम कथानुवादून, तुवा मज केले सुख संपन्न. तुझ मी वदेन वरदान, सावधान अवधारी. हनुमंता होई चिरंजीवी, तेवी जीवित्वा ज्ञान अनुभवी. नित्येने सुख संभवे, श्रीराम पदवी वैभवे. तुझ कळी काळ कापे चळी, ऐसा ओसिया तुरवळी. ये सपावसी भूमंडळी, नाम समेळे श्रीरामी. निरसोनिया विज्ञाना, श्रीराम भजने प्रबुद प्रज्ञा. ज्ञे मुखले ज्ञेपणा, श्रीराम स्मरणाचे निबळे. श्रीरामाच्या स्मरणी अपवेश निमेत, तक्षणी व्यसन माये त्रिभुवनी. नाम स्मरणी प्रताप, चिरंजीव सुखानुभवी. सुखानुभवी बळ प्रज्ञानी यशस्वी. याउनी तुझी अधिक पदवी, देवी दानवे देखिजे. शतयोजन सिंधू आघात, लंगिला जैसे गोस्पद. त्या पुढे कायसे माझे वरद, प्रज्ञा प्रबुध हनुमंत. तुझ मनोने वानरा, सुरा दुर्धर. धांडोळ निलंकापुर, निशाचरे गांजली. एकला एक हनुमंत, रावणाचे सभेत. राक्षसा करो नियाकांत, लंकानाथ गांजिला. लंके माझी कडोळीकडे, गांजिल्या राक्षसांच्या कोळी. रावणाची सभा उघडे, केली रोकडी त्वा एके. देखताची दशानन, सभे माझी घालो निखान. त्वा नागविले राक्षस जन, शेकी रावण गांजला. एवढी करिता कांता, येथे आला हनुमंत. नाही कळले लंक्यात, ऐसा समर्थ तू एक. ऐसा प्रतापी शिरोमणी, पावलासी अशोकवनी. तुची जनक तुची जननी, राम घेऊनी शीघ्र यावे. तुझी होनी दासी, तुझे चरण झाडी न केसी. शीघ्रानावे श्रीरामासी, मनोनी पायासी लागली. आले हनुमंतासी स्फुरणेर्थ, कशाला करीची रुदन. हेगी देवी आपली खुण, श्री रघुनंदन नावया. तुझ मी आणली खून मुद्रा, तेने तू ओळख श्रीवानरा. खून देई श्रीरामचंद्रा, सते कपिंद्रा मानावया.
काय करिसी देवो निखुन न लगे भाक न लगे आन मज आठवले युक्ती आन सावधान अवधारी प्रष्टी बैसल्या सीता तेच क्षणी श्री रघुनाथा तुझ भेट विनाता विलंबवरता करू नको सुद्धी सांगावया श्री रघुनाथा तुझे येथे सांडोनी जाता राक्षसी केलिया तुझ्या गाता सुद्धी वरता होईल येथे मजाची देखता रावण वधू आला होता दैवे चुकविले अनर्था सांडोनी जाता मजने सुरपणका केली नकटी तुझा राग तिचे पोटी तुझ मारील उठा उठी मा खोटी राक्षसी सांडोनी जाणे न घडे गोष्टी वेगी बैसे माझे प्रष्टी करीन श्रीरामासी बेटी कल्पपोटी धरू नको लंका त्रिकूट कनकगिरी उपडून आपले बळे करी एके उड्डाणे समुद्र नेन पैल जानकी करोनी एकची उड्डाण भेटविन राम लक्ष्मण वाहतो श्रीरामाची आन करी आरोहण पृष्ठभागी तुझ मे नेता ती तोरेसी राक्षस महावीर सुरासी वेगी वेल मजपासी त्या मस्कासी काय ठावे आलिया इंद्रजित कुंभकर्ण त्यासी रणी भांडून रावणा सहित गांजुण भेटविना श्रीरामा सीता म्हणे गावदारी बैसता तुझे पाठीवरी तुझ्या वेगी उड्डाण करी पडेन सागरे सोनी पडता समुद्रा प्रति मच्छे मगर मग बक्षिती तेव्हा तू पडसी आवर्ती केवी मारुती मी यावी का धावणे आलिया मागे वेगी तू परतशील युद्धा लागी सम्रांगणी युद्ध बागे मेरणांगणे पडिन मज पडताची क्षिती क्षोभोनी राक्षस मज मारती हे नगडे गा युक्ती केवी मारुती मी यावे मज मारिल्या पाठी जरी त्वा मारिल्या राक्षस कोठी सुख नये श्रीरामाचे पोटी बुद्धी खोटी हे हनुमंता सीते ऐक सावधान गोष्टी मदन लगे आठाठी माझे पुच्छे कोपलिया पाठी मारिल कोटी राक्षस तुझ मी राखीन राही स्वस्त माझे पुच्छे प्रतापवंत करील राक्षसांचा घात अर्बुदांत जरी आले सीता म्हणे तू अल्प मारुती पुच्छे तो तुझे किती केवी राक्षसा लाविल ख्याती सत्यत्व चित्ते मानिना सीते मनसी बनणार किती काय पुच्छाची शक्ती पाये माझी स्वरूप स्थिती मनोनी मारुती वाढला विद्यांद्री मेरू मांदार त्याहुनी वाढला वानर जैसा प्रय काळे रुद्र तैसा दुर्धर झाला सीते नेणसी माझे सत्व पाये माझे स्वरूप प्रभाव देव दानव आणि मानव राक्षस सर्व गांजनमी माझे पुच्छे पाय प्रतापवंत राक्षस मारोनी समस्त सगळी लंका तुझ समवेत निमिषार्धात नीन ही कल्प सांडोनी पोटी सीते बैस माझे प्रष्टी करीन श्रीरामासी बेटी सुख संतुष्टी स्वानंदी तुझ न्यावया श्रीरामा प्रती पाहे माझी दुर्धर शक्ती ही कल्प सोडो चित्ती बैस मारुती पृष्ठभागी
दुर्धर देखो नि मारुती देवदंड चळी कापती निदडी निशंक सीता सती अनुवादती स्वधर्मा मज बेटावया श्री रघुपती निदडी शक्ती तुझ मारुती तुझी देखो न्याचल स्थिती मज निश्चिती मानली एका रामा वाचो निजान परपुरुषारोहण तेचे पतिव्रतेसी दूषण वेद पुराण समंत सांडो निराम उत्तम पुरुष नरवान नरी गात्र स्पर्श तो पतिव्रत्या महादोष हा इतिहास हरिहर अंगोआंगी प्रवेशुन करिता गुरुपत्नी निरक्षण तेची विधुसी दूषण झाला संपूर्ण प्रायचित्ती तैसेची मज खांदी वाता दोषी होशील हनुमंता मी तो नेगा सर्वता दोईचे माता महादोष परपुरुषी अनुसरोन एकाएकी सगमन करिता दोघासी दुषेन सत्यजान हनुमंता ऐसे जानकी बोलता हसो आले हनुमंता मज श्रीरामाची अति आप्तता समूळ कथा उधारी म्यांजनी स्पुशिले गोष्टी माझा स्वामी कोणता सृष्टी ते म्हणे सगर्भ कासोटी देखे जो दृष्टी तो स्वामी श्रीराम निजला तरो तळवटी मज बैसता वृक्षे संपुटी सहगर्भ ब्रह्मचर्य कासोटी देखे दृष्टी श्रीराम राम सांगे सौमित्रासी गर्भी ब्रह्मचर्य वानरासी सह गर्भ का कोपीन पाहे आसी आश्चर्यासी संगत ऐको नि श्रीरामाचे वचन माझे ठाई लक्षण दोघे मनुष्य हीन दन स्वामी तया ते केवी मानू सेवक सबळ स्वामी निर्बाळ तो स्वामीचा सकळ विकळ व्हावया श्रीरामाचे बळ पाहवया श्रीरामाचे बळ रणकल्लोळ म्या केले वरक्षे सांडले शतानुशेत निर्वाणी सोडिले पंचपर्वत निद्रान सांडोनी श्री रघुनाथ वरक्षे पर्वत छेदिले श्रीराम करपाळू पैपुरा बाणी न मारो निवंडळ बाण पिसी सोडिला वारा मजांबरा उडविले बाण पिच्छाचे झडाडे हात पाय झाले देवडे दात विचकिले म्या माकडे उगवी वेळे निज पुच्छा आईसे पडता मुरकुंडी पिता पवन लवड सवडी येऊनियाती तातडे बुद्धी गाडी सांगितली श्रीराम परमात्मा परिपूर्ण त्याची पाहता अंगवन तुझा तत्काळ जाईल प्राण श्रीरामार्पण ध्येय करी रामाज्ञे विकावे जीवित्व श्रीराम देवेसी देह विकृत श्रीरामा सवे नित्य तृप्त द्वंद्व निर्मुक्त तू होसी ऐकोनी पित्याचे वचन काया वाचा मने अनन्ये शरण मस्तकी वंदोनी श्रीराम चरण श्रीरामार्पण ध्येय केला राम ध्यानी राम मनी श्रीराम नित्ये निती ध्यासनी राम कानी राम नैने वस्ती वदनी श्रीराम नाम श्रीरामासनी सैनी श्रीराम नित्ये गमनागमनी श्रीराम सुखसो स्वादु भोजनी जागृती स्वप्ने श्रीराम
ऐसा मी अनन्य श्रीराम भक्ती तुझा कल्प पुरुषार्थी सावधायक तेही आरती आती वैयक्ती सांगण गर्भी ब्रह्मचर्या कोपिन अंजनी माता न देखे नग्न माझ्या लिंगाचे दर्शन स्रष्टापन पाळेना ऐसा देखो नि माझी स्थिती मुद्रिका देव नि माझे हाती मज दाडिले ओ तुझ प्रती तुझ्या चित्ती विकल्प श्रीरामे सांगितली खुन कळविली वल्कले परिधान तुझ नेसता ने ओय जान श्रीरामे आपण नेसविले खून सांगता हनुमंता चित्ती चमत्कारली सीताई कल्प सांडोनी तत्वता गुज एकांता अनुवादे श्रीरामाज्ञा वंदे आमासी श्रीरामे काय सांगितले तुझ पाशी तू आणावे सीता शुद्धीसी किंवा सीतेसी आणावे जरी आणविले सीतेसी तरी मी येईना तुझ सरसी आणविले असेला शुद्धीसी तरी वेगेसी त्वा जावे ऐसे तिने पुसता गैवर आला हनुमंता धन्य धन्य सती सीता निर्लोभता सज्ञान सावधावधार्यो माते असत्य न बोले मी येथे रामे आणविले शुद्धीते हेची निश्चिते श्रीरामाज्ञा सीता म्हणे हनुमंता विलंबून करावा सर्वता शीघ्र जाओ नियाता शुद्धी रघुनाथा सांगावी माझी कृपाय हनुमंता तरी जाऊन शीघ्रता शुद्धी सांगावी श्री रघुनाथा चरणी माता ठेवणी सीता नेत्री अश्रू मुखी दीन करिता हनुमंता गमन वांडरे अंगुष्टे दाती धरून लोटांगणा सीतेसी ऐकोनी सीता करुणा वचन तेने हनुमंताले स्फुरण शीघ्र देई आपली खुनाताची गमन मी करीतो मुद्रिका देव निजा निरोप सांगितले खुन ती विस्त्वा देखो निभूषण मुखे वचन मज सांगे वानिद वस्त्राभूषणासी सांडले किष्किंदे वनरा पासी तेची दाविता श्रीरामासी उक्षा बुक्षी स्मुंदत ऐसी तुझी ओ अवस्था तिसेसी श्री रघुनाथा नित्य समरणी सीता सीता प्रियकांता पर्यंती सत्य मानी लंका गमना तैसे देई निज भूषणा तैसेची सांगे मुखे वचन श्रीराम पूर्ण सुखावे ऐसे हनुमंते सांगता सुखे सुखावनी सीता वेणीये मनी माता होता धाडी रघुनाथा खुनेसी श्रीराम सुखे सुख समेळे मनसिळेचा युक्त टिळा निजास्ती लावे कपाळा हे गोळा मुळा कुण सांगे माझे ऐकताची उत्तर कागावरी सोडी ब्रह्मास्त्र ही कुण गोष्टी सांगता गंभीर श्रीराम साचार मानिल काग हिंडता ती लोका कोणाई नये अवंका शरणाला रुकुळ टिळका मग दर्भशिका निवारिली वामनेत्र घेऊनी जाण कागाचा वाचविला प्राण हे सांगता निज कुण श्री रघुनंदना सुखावे ऐसी
शस्त्रास्त्रे तुझ पाशी तरी का दावण्या नदावसी मृगा पाठी दाडिलासी तेने वृषलासी श्रीराम तो अपराध करोनी क्षमा दावण्यायोनी श्रीराम बंद मोचन करिया मा पुरुषोत्तमा करपाळुआ लक्ष्मणासी लोटांगणा तुझे न्यायार्थ केले छळण त्या पापाचे फळ हे जाण मज रावण गांजितो छळण पापाती अद्भुत सीतानी श्रीरामात आडवे आले सिंधू पर्वत दुरी दुरस्त निर्बंधन छळणपणाची हे ख्याती पापिष्ट रावणाची हाती बंदी पडली सीता सती श्री रघुपती क्षोभला छळण पापाती दारुण ना श्रीराम ना लक्ष्मण राक्षसाचे नित्य छळण मजम्या पूर्ण छळिले लक्ष्मणासी लोटांगणाता अनन्य शरण श्री रघुनाथा सुद्धी सांगता हनुमंता ती शीघ्रता पावावी एका जनार्दना शरण पुढे गोड निरूपण वानर वन विदूषण करीन निर्दळन राक्षसा श्रीराम जय जय राम राम कृष्ण हरी स्वस्ति श्री भावात रामायणे सुंदरकांडे का कार्तिकाया सीता हनुमंत संवादो नाम द्वादशोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु हरि ओम कुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय सब संतन की जय पवन पुत्र हनुमान की जय 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 रघुवीरा समर्थ हरे हरे श्री राम जय जय राम 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 हरे 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 ओम तत्सत हरि ओम तत्सत हरि ओम शांति
शांती शांती